भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन. पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहम्. विश्वरूप दर्शन योग अध्याय 11. धन्य धन्य ती गीता माऊली की वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात तो परमात्मा श्रीकृष्ण या ग्रंथाचा वक्ता आहे. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, त्या परमात्म्याच्या मुखातून आलेल्या या गीतेचे काय वर्णन करावे. म्हणून नतमस्तक होऊन हिला वंदन करावे हेच उत्तम. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं तत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, देवा, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी, कृपा करण्यासाठी अध्यात्म नावाचे हे गुह्य म्हणजे गुप्त असे जे ज्ञान तुम्ही मला दिलेत त्याने माझा मोह पूर्ण नष्ट झाला आहे. हे कमलनयना, कोटी सूर्य तेजसा, प्राणीमात्रांची उत्पत्ती व नाश हे सर्व तुझे अपार ऐश्वर्य मी ऐकले आहे. म्हणून हे परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वरूपाचे जसे वर्णन केले आहे ते, हे पुरुषोत्तमा, तुझ्या त्या स्वरूपाचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा आनंदाने आपले ते विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी तयार झाले. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. हे पार्था, माझी अनेक प्रकारची दिव्य, अनेक वर्णांची, आकारांची शेकडो हजारो रूपे आहेत. हे भारता, आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार व पूर्वी कधीही न पाहण्यात आलेली आश्चर्ये पहा. परंतु या प्राकृत चर्मचक्षुने तू माझी ही रूपे पाहू शकणार नाहीस. करिता तुला दिव्यदृष्टी देतो, जिच्यामुळे तू माझे ईश्वरी सामर्थ्य पाहशील. संजय म्हणाला, हे राजा, महायोगेश्वर श्रीहरी आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप अर्जुनास दाखवता झाला. ते ऐकून धृतराष्ट्रास आश्चर्य वाटले. तेव्हा संजय म्हणाला, हे कौरवाधिपते, यात आश्चर्य कसले? हा परमात्मा योगीजनांनी समाधीमध्ये भोगण्याचे ऐश्वर्य आहे. तो अर्जुनाच्या प्रेमाने, भाग्याने त्याला वश झाला आहे. आणि मग अर्जुनास दिव्यदृष्टी प्राप्त झाली की ज्याने तो परमात्म्याचे दिव्य रूप पाहू शकेल, ज्या रूपामध्ये अनेक तोंडे व डोळे होते, अनेकानेक आश्चर्यकारक देखावे होते, दिव्य अलंकारांनी युक्त अनेक दिव्य आयुधांनी उगारलेले हात होते, दिव्य पुष्पे, वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ओटी लावलेले, सर्व आश्चर्यांनी परिपूर्ण, अनंत म्हणजे ज्याला कोणतीही मर्यादा नाही असे अनेक मुख असलेले दिव्य स्वरूप अर्जुनाने पाहिले. अंतरिक्षात जर सहस्र म्हणजे 1000 सूर्य एकदम प्रकटले तर जशी प्रभा होईल, तर कदाचित ती हरीच्या प्रभे समान होईल. दिव्यचक्षु मिळाल्यावर अर्जुनाने देवादिदेवांच्या विश्वात्मक शरीरात एकस्थित असलेल्या व अनेक रूपाने विभक्त असलेल्या पूर्ण जगताला पाहिले. आणि विस्मयाने रोमांचित शरीर झालेला अर्जुन भगवंताला शिरसा प्रणाम करून हात जोडून म्हणाला, पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माण्डमीशं कमलासनस्थ मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्.
देवा, मी आपल्या शरीरात सर्व देवता, भूतसमूह म्हणजे प्राणीसृष्टी, कमलावर बसलेले चतुर्मुख ब्रह्मदेव, सर्व ऋषी, त्याचप्रमाणे शेष व वासुकीसुद्धा पाहत आहे. हे विश्वेश्वरा, हे विश्वरूपा, अनेक बाहू, उदरे म्हणजे पोट, मुख, नेत्र असलेले अनंत रूपयुक्त असे तुमचे रूप मी पाहत आहे. पण त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट मला काहीच कळत नाही आहे. मुकुट, गदा, सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजांच्या राशी व ज्याचे तेज सर्वत्र पसरलेलं आहे, ज्याच्याकडे एकटक पाहणे अशक्य आहे, असा दीप्तवान अग्निसूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची सर्वत्र प्रभा पसरलेला, अमर्याद अनंत अशा भगवंता, मी तुला सगळीकडे पाहत आहे. भगवंता, अक्षर व परमवेद्य तत्व तूच आहेत. साऱ्या जगाचे आश्रयस्थान तूच आहेस. तूच नित्य शाश्वत धर्मगोप्ता सनातन पुरुष आहेस. आदी मध्य अंत नसलेला, अमर्याद पराक्रमी, अनंत बाहूंनी युक्त, चंद्र सूर्यरूपी डोळे असलेला, पेटलेल्या अग्निप्रमाणे मुख असलेला, स्वतःच्या तेजाने विश्व तप्त करीत असलेला, अशा हे देवा मी तुला पाहत आहे. हे महात्मन, भूमी, आकाश यांचा मध्यवर्ती भाग व सर्व दिशा तू एकट्याने व्यापले आहेस. वणव्याने चहूकडून पर्वत पेटल्यावर ज्वाळा ज्याप्रमाणे भडकतात ना, त्याप्रमाणे तुमची जीभ दाढात साटीत दातांमध्ये लोळत आहे. अद्भुत रसांच्या लाटामध्ये 14 भुवने सापडावीत तसे हे तुमचे रूप आहे. देवा, हे देवगण तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. काही भयभीत होऊन हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत आणि महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असो, स्वस्ती असो असे प्रार्थून स्तोत्रांनी तुमचे स्तवन करीत आहेत. रुद्र, आदित्य, वसु, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुत इत्यादी देवता, पितर, गंधर्व, यक्ष, असुर व सिद्ध हे सर्व विस्मित होऊन तुमच्याकडे पाहत आहेत. हे महाबाहो, अनेक तोंडे, अनेक डोळे, हात, मांड्या, पाय, पोट आणि दातांमुळे अक्राळ विक्राळ आहे असे तुझे महान प्रचंड रूप पाहून सर्व लोक भयभीत झाले आहेत. आणि देवा, मी सुद्धा खूप घाबरलो आहे रे. त्यामुळे मला धैर्य व मानसिक स्वास्थ्यही उरले नाही. तरी आता आपण माझ्यावर कृपा करावी देवा. हे देवा, धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, सर्व राजे आणि भीष्म, द्रोण तसेच कर्ण आमच्या बाजूचे योद्धे हे तुमच्या मुखाच्या ठिकाणी एकदम प्रवेश करीत असल्याचे दिसत आहे. हे योद्धे दाढांनी विक्राळ अशा भयंकर मुखात त्वरेने शिरत आहेत. त्यात कित्येक तुमच्या दातांमध्ये सापडले आहेत. कित्येकांच्या मस्तकांचा चुराडा झाला आहे असे दिसत आहे. अहो, जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्राकडे धाव घेत असतात, तसे हे मृत्यूलोकीचे वीर या तुमच्या मुखामध्ये शिरत आहेत. हे प्रभो, भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावण्यासाठी पतंग नावाचे किडे जसे मोठ्या वेगाने शिरत असतात, अगदी तसे हे सर्व लोक नाश पावण्यासाठी तुमच्या मुखात शिरत आहेत देवा. हे देवा, तुम्हाला प्रणाम असो, वारंवार प्रणाम असो. तुम्ही प्रसन्न भावे त्राहिमाम त्राहिमाम भगवन त्राहिमाम. तुम्ही कोण आहात हे मला सांगा. तुम्ही सर्व जगताचे आदी आहात आणि अशा तुम्हाला विशेष जाणण्याची मी इच्छा करत असताना मी हे जे काही पाहत आहे त्यावरून तुमचा हेतू काय आहे हे समजेनासेच झाले आहे. त्राहिमाम भगवन त्राहिमाम. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, अरे जगाचा नाश करणारा तो काळ मी आहे. प्राण्यांचा संहार करण्यासाठी मीच येथे प्रवृत्त झालो आहे. दोन्ही पक्षातील सर्व योद्धे फक्त तुझ्याशिवाय सर्वजण नाहीसे होणार आहेत. म्हणून उठ, यश मिळव, युद्ध कर, युद्धाला जिंकून सर्व राज्याचा उपभोग घे. अरे, मी पूर्वीच मारून ठेवलेले आहे यांना, तू फक्त निमित्त मात्र हो. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण यांचा मी वध केलेल्या इतरही शूरयोद्ध्यांचा तू वध कर. भिवू नकोस, युद्ध कर आणि रणांगणात तू शत्रूला जिंकले आहेस असे खुशाल समज.
संजय म्हणाला, याप्रमाणे केशवाचे भाषण ऐकून थरथर कापणारा अर्जुन हात जोडून श्रीकृष्णाला पुन्हा पुन्हा नमस्कार करून भीत सद्गदित अंतःकरणाने नम्र होऊन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या विशेष कीर्तीने सर्व जग आनंदित होते आणि तुमच्यावर प्रेम करते. तसेच राक्षस भयभीत होऊन दाही दिशांना पळत सुटतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतात. ते योग्यच आहे. तुम्ही आदिदेव, पुराणपुरुष, तुम्हीच या विश्वाचे लयस्थान व तुम्हीच ज्ञाते. जाणावयाची योग्य वस्तू व परमपदही तुम्हीच. हे अनंतरूप आपण हे जग व्यापले आहे. वायुर्यमोऽग्निर्वरुणः प्रजापतिस्त्वं प्रतितामहश्च. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्स्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, कश्यप आदी प्रजापती व ब्रह्मदेवांचा पिताही तुम्हीच आहात देवा. देवा, सहस्र वेळा तुम्हाला समोरून, मागून आणि सर्व बाजूंनी पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हे सर्व रूप परमेश्वरा, ज्याच्या बलाला आणि पराक्रमाला अंत नाही, असे तुम्ही सर्व काही व्यापले आहे. म्हणून तुम्ही सर्वस्वरूप आहात. देवा, तुमचा हा महिमा न जाणता आणि तुम्हाला मित्र समजून, हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या, असे अमर्यादेने व प्रेमाने जे उद्दाम भाषण बोललो आणि अच्युता, खेळताना, निजताना, बसताना आणि जेवतानासुद्धा तुमच्या समक्ष थट्टेने माझ्याकडून तुमचा अपमान झाला, त्याबद्दल हे अनंता क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, अशी प्रार्थना करतो. तुम्ही या जगाचे उत्पादक, अतिश्रेष्ठ व पूज्य असे गुरु आहात. तुमच्या सामर्थ्याला उपमा नाही. तुमच्यासारखा या त्रैलोक्यात कोणी नाही, तर तुमच्याहून मोठा कसा बरे असेल. म्हणून हे देवा, साष्टांग नमस्कार करून स्तुतीस योग्य व समर्थ अशा तुम्हाला प्रसन्न होण्याकरता मी प्रार्थना करतो. जसे वडील मुलाचे मित्र व मित्राचे आणि पुरुष आपल्या प्रिय पत्नीचे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे तुम्ही माझे अपराध सहन करण्यायोग्य आहात. हे देवादिदेवा, जगन्निवासा, पूर्वी कधीही न पाहिलेले असे विश्वरूप पाहून मला आनंद झाला आहे आणि भीतीने पण माझे मन व्याकुळ झाले आहे. करिता हे देवा, प्रसन्न व्हा आणि तुमचे ते पूर्वीचेच रूप मला दाखवा. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां दृष्टमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे सहस्रबाहो, हे विश्वमूर्ते, तुम्हास मुकुट घातलेले आणि हातात गदा घेतलेले, तसेच एका हातात चक्र घेतलेले असे पाहावेसे वाटते, अशी माझी इच्छा आहे. म्हणून देवा, आपण त्या चतुर्भुज रूपाने व्यक्त व्हा. भगवान म्हणाले, अरे अर्जुना, माझे हे व्यापक, अपार, सर्वाचे मूळ व उत्कृष्ट असे रूप मी प्रसन्न होऊन माझ्या योग सामर्थ्याने तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला पूर्वी दिसलेले नाही बरं. अर्जुना, अशा प्रकारे माझे हे घोर रूप पाहून भिवू नकोस रे, आणि गोंधळून तर मुळीच जाऊ नकोस. भीती सोडून संतुष्ट मनाने माझे हे रूप पुन्हा 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 नीट पहा. संजय म्हणाला, भगवान वसुदेवांनी याप्रमाणे भाषण करून पुन्हा आपले रूप अर्जुनाला दाखवले आणि त्या घाबरलेल्या अर्जुनाला सौम्य अशा रूपाने धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुमचे हे सौम्य रूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन सुद्धा पूर्वीप्रमाणे स्वस्थ झाले आहे. भगवान म्हणाले, माझे हे रूप तू अवलोकन केलेस
ते दृष्टीस पडणे फार फार कठीण आहे अर्जुना. देवही या रूपाच्या दर्शनाची नेहमी इच्छा करतात. तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेदांच्या अध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने सुद्धा हे कोणाला शक्य नाही रे. हे शत्रुंजया अर्जुना, माझे हे विश्वरूप जाणण्याला, पाहण्याला व तद्रूप होण्याला एकमेव अनन्य भक्ती हेच साधन आहे. हे पांडवा, माझ्याच उद्देशाने कर्म करणारा, मीच ज्याचे सर्वस्व आहे, उपाधिरहित असणारा व प्राणीमात्रांशी वैर न करणारा असा जो माझा भक्त, त्यालाच माझी प्राप्ती होते. या ठिकाणी भगवद्गीतेतील विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय समाप्त होत आहे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु.